एका टाइमात 80,000चा खर्च एकूण उडवलेला आहे. पप्पांचा बर्थडे तर बोललो पप्पांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. बाकी सर्वांना अशाच काहीतरी निमित्ताने म्हणून बोललो आज 26 जानेवारी जाऊया, म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन पण साजरा होईल आणि त्यानिमित्ताने सर्वांना भेट होईल. त्यानिमित्ताने तुम्हाला दाखवता येईल बाबा आपण कुठल्या शाळेमध्ये लहानाचे मोठे झालो, कसं आहे आपलं इकडचं वातावरण. केदार पाटील सर, हा चित्रकलेचे आमचे देवाचे खास शिक्षक केदार पाटील सर. पूर्ण लाईनअप बघा कसा आहे. हे सगळं हा RSP चा पूर्ण एरिया आहे आणि मध्ये परत हे सर्व इंग्लिश मिडियमची मुलं बसतील. परत सेम हे पाहुण्यांचे आगमन करण्यासाठी ही मुलं आहे तिकडे आणि प्लस त्या साईडला परत सगळे पुरं बसतील. लाडके भोजने सर मला आठवते, कारण स्वतःसाठी कधी काही घेत नाही. आम्ही पण असे लहान होतो असं यायचो इकडे, ते दिवसच वेगळे होते. गुड मॉर्निंग तुम्हाला. वाजलेत जवळपास 6:45 झालेत सकाळचे. आता तुम्ही बोलला असेल एवढं सकाळी सकाळी चाललोय कुठे, तर एवढं सांगतो आज 26 जानेवारी आहे. आता कुठे चाललोय काय ते तुम्हाला आता पुढे दाखवतो, कारण सकाळ सकाळीच सगळ्या गोष्टी असतात ते तुम्हालाही माहिती आहे. चला माझ्याबरोबर तुला येतो, आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या जराशा ताज्या करूया या सगळ्या क्षणांसोबत. आणि काय पूर्ण आजच्या दिवसातल्या व्हिडिओमध्ये आहे ते पण तुम्हाला कळेल पुढे. आपल्या दोन्ही पण गाड्या इकडे आहेत. ह्याला पण जरा वॉश करायचे, कारण कसं आहे उभं राहून पण आहे ना गाडीवर पूर्ण धूळ बसते, त्याच्यामुळे परत खराब होऊन जाते. बघा व्हील, ह्याचे व्हाईट व्हील आहेत ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी गडबडून जातात. हे बघा सेम लगेच चैनला स्प्रे केला ना तरी परत ते चैनचं स्प्रे सगळं उडून तो परत व्हील माखूनच जातो. त्याच्यामुळे ते हिला घेतोय, हिलाच घेऊन जातोय. हिला आपण मागच्या वेळी गेलो तुम्ही बघितलं, सगळी हिला ओके करून आणलं जे जे काम होतं ते राहिलेलं. ना एवढी थंडी पडलेली आहे, कारण कसं आलं खूप दिवसानंतर आहे ना सकाळ सकाळी एवढं मॉर्निंगला निघालोय गाडीवर कुठेतरी. आणि तुम्हाला अजून पण सांगतो, अजून पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अजून पुढे पुढे ना भारी भारी व्हिडिओ येणार आहेत. कारण अजून एक प्लॅन चालू आहे की जाऊया इथे 2 ते 3 दिवस स्टे असावा. आपला प्लॅनिंग चालू आहे, प्लॅनिंग केलेलं नाही आहे, पण कुठे जातोय काय जातोय ती पण काय 1-2 दिवस आपण असू. ते पूर्ण जी सिरीज असेल ना ते पूर्ण सिरीज येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, भारी भारी व्हिडिओ येणार. आणि तुम्हाला बोललो होतो की आता कुठे चाललोय सकाळ सकाळी, तर आता आलोय आपल्या शाळेत. तिथे आपण लहानपणापासून पूर्ण शिक्षण घेतलं, जी आपली तोंडीची शाळा आहे, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा तोंडी गेम. तर तिथे आलोय 26 जानेवारी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर बोललो आता बाकी आपण गेल्या वर्षी आला आपल्या ग्रामपंचायत जवळ गेलो होतो, यंदा बोललो आपल्या शाळेत जाऊया. तर शाळेत आलोय, तर शाळेतला पूर्ण एरिया पहिला दाखवतो. कसं आलं पूर्ण या साईडला सर्व पोरं आहेत सर्व वर्गांची, कारण कसं आलं पहिलं आपली ते इंग्लिश मिडियम नव्हतं, आता इंग्लिश मिडियम पण चालू केलं, त्याच्यामुळे ती पण मुलं आहेत एक्स्ट्रामध्ये, कारण बरेचशी इकडे शिफ्ट झालेली तिकडे झालेली मराठी मिडियम सगळ्या गोष्टी आहेत. आणि कॉलेजवाले परत, त्याच्यामुळे इकडचा पहिला एरिया दाखवतो काय आहे कसं आहे, आपले वर्ग कुठले होते, आपण पण कुठे कुठे हे झालं. आणि पलीकडे मग ग्राउंडवर जाऊन कसं काय सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला की सर्व हे बी केलंय ते. आणि ही प्रभात फेरी निघालेली आहे, तर ही प्रभात फेरी मला वाटते हे चोंडीच्या आपल्या पूर्ण एंट्री पर्यंत जातील आणि तिथून हे पोरं परत फिरून येतील रिटर्न, आणि मग सगळा प्रोग्राम होईल. आणि हा आपला पूर्ण शाळेचा हा इंटरेस्ट आहे समोरचा, जे इथे आपण पण सगळ्या गोष्टी केल्या, सगळं झालं. आणि समोरचं दाखवतो इथून तुम्हाला. इथून बघा आपलं वरचं शाळेचं नाव 26 जानेवारी 75वा आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यामुळे. आणि हे समोरचा पूर्ण हा आपला शाळेचा एंट्रन्सचा पूर्ण हा एरिया. इथे पहिले छोटे छोटे मोठे वर्ग बसायचे, पण इंग्लिश मिडियम पण चालू केलं, त्या साईडला पण दुसरी शाळा आहे, त्याच्यामुळे हा असा काहीतरी पूर्ण समोरचा परिसर आहे. लाडके भोजने सर, सर्वांची भेट पण होईल, बोलू झेंडावंदन पण करूया आणि व्हिडिओ पण बनवूया. ओके ठीक आहे. हा बघा हा आतमधला हा आपला पूर्ण आहे. आता हा पहिली ही जुनी बिल्डिंग होती, ही आता बंद केली कारण हे जुनं झालं कन्स्ट्रक्शन, आणि हे सगळं हे पण आता नवीन केलं बरंचसं. आणि हा आपला स्टेज होता इथून, आणि हा पूर्ण असा काहीतरी आतून आपला एरिया शाळेचा. त्या दिवस आठवतात आतमध्ये आल्यावर, पण ती मजा पण वेगळी होती तेव्हाची.
सकाळ सकाळी यायचं लवकर आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या. खरंच खूप मस्त वाटायचं. आता ह्या लहान लहान मुलांकडे बघून आहे ना ते जुने दिवस आठवतात की आपण पण काय करायचं काय नाही करायचं मस्त. आणि ह्याच्या पाठीमागे जे आहे ना पाठीमागे कॉलेजसाठी आणि बाकीचे इंग्लिश मिडियमचे जे वर्ग आहेत ना त्याच्यासाठी ती पूर्ण नवीन बिल्डिंग बनवते. ती पण तुम्हाला पटकन तर मग पुढे जाऊया कारण आजचा सगळा प्रोग्राम आहे ना तो पुढे आहे कारण पुढच्या ग्राउंडवर. इकडे पाठीमागे कोणच नाही. तर आलोय तर बोललो पहिले तुम्हाला शाळा दाखवतो कसं आहे काय आहे ते. आता बरंचसं म्हणजे भरपूर चेंज झालं. पहिलं एकदम खूप वेगळं होतं आता बरंचसं चेंज केलं. बघा इकडून एंटर आहे तिकडे ते आपलं कॅन्टीन आहे आणि हे बघा हे सगळे आत्ता हे नवीन वर्ग बनवलेले आहेत. सगळीकडे कॉलेज आणि इंग्लिश मिडियमवाले बसतात सेम. आणि ती पण तिकडे पाठीमागे बिल्डिंग होती आणि ते आहेत तिथे 11वी 12वी ते लोक आहेत सर्वजण वरपर्यंत. लॅब वगैरे आहेत आपल्या सगळ्या. आता चेंज केलं असं माहिती नाही पण तिथं तिथंच होतं सगळ्या गोष्टी. असं काहीतरी आहे. आता आतमध्ये जाऊया पटकन आणि सगळं परत बाहेर जाऊया कारण आज इथे काहीच नाही आहे प्रोग्राम. ते सगळं खाली आहे कारण आपलं मेन ग्राउंडला सगळं होतं त्याच्यामुळे तिकडे जाऊया. कारण आता सगळं असतील परेड वगैरे होतील सगळे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होईल सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला जितकं शक्य होईल सगळ्या गोष्टी अरेंज करत ते करतो. आणि मग इथून हा प्रोग्राम आपला संपला की पुढे जाणार आणि पुढे कुठे जातोय ते पण तुम्हाला सांगू. आणि आता आहे ना ते आम्हाला फिजिक्स शिकवायचे दळवी सर ते भेटले ते आता प्रिन्सिपल झालेत आणि गर्दी सर पण भेटले. हे इकडे गर्दी सर आहेत आपले आणि दळवी सर. तर बऱ्याच दिवसांनी म्हणजे इतकं मस्त वाटतं ना की सगळ्यांना भेटतो एवढ्या दिवसांनी म्हणजे वर्षानंतरच. कारण सगळ्यांची भेट होत नाही. काही काही शिक्षक किंवा आपले जे मित्र असतात ते समोर फेस टू फेस पडतात. बाकी सर्वांना अशात काहीतरी निमित्ताने म्हणून बोललो आज 26 जानेवारी जाऊया म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन पण साजरा होईल आणि त्यानिमित्ताने सर्वांना भेट होईल. त्यानिमित्ताने तुम्हाला दाखवता येईल बाबा आपण कुठल्या शाळेमध्ये लहानाचे मोठे झालो कसं आहे आपलं इकडचं वातावरण. आणि आपण होतो तेव्हाचं भरपूर काहीतरी वेगळं होतं आणि आता बरंचसं काहीतरी चेंज झालंय. तर आता इथलं तुम्हाला ओव्हरऑल दाखवलं काय कसं आहे जेवढे शिक्षक भेटतात ते पण तुम्हाला दाखवतो. आणि इथून आता आपण बाहेर जाऊया. बाहेरचा जो आहे ना कारण आपला मेन ग्राउंड आहे तिथे सगळा प्रोग्राम आहे. तिथे काय काय अरेंज कसं केलेलं आहे परेड वगैरे होतात ते सगळं तुम्हाला गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा. आणि अजून पुढे वेगळं काहीतरी आहे इथून हे झाल्यावर पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करत राहा आवडत असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण कोणी केलं नसेल तर. केदार पाटील सर हा चित्रकलेचे आमचे देवाचे खास शिक्षक केदार पाटील सर. त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटले सगळ्यांना भेटून बऱ्याच दिवसानंतर. इथून ना आता आपला जो समोरचा ग्राउंड आहे तिथे आलोय. समोरच्या ग्राउंडला तुम्हाला पण दाखवतो. हे इकडून जे परेड करणार आहेत त्यांच्यासाठी मार्किंग आहे प्रॉपर स्क्वेअर मध्ये. इथून आता बाकी सर्व इथं मुलं उभं राहतील. इथून सेम परेडसाठी जागा खाली राहील. परत त्या साईडला पण मुलं उभे राहतील. बाकी सेम हा इंटरेस्ट येणाऱ्यांसाठी ही आपली पडीगळे शाळा. आणि हे बघा ही पूर्ण अशी सजावट काहीतरी होते. आता हे आधी इथे मंडप बांधायचे आता पूर्ण प्रॉपर पत्राची शेडच बनवली त्याच्यामुळे काय प्रश्न नाही एकदम होऊन जात. ही सगळी तयारी चालू आहे. अजून मुलं पण येतात कारण अजून 7:30 मानलं होतं टायमिंग आहे. मी लवकर आलो बोललो सर्व दाखवूया. आणि बघा हळूहळू सगळी मुलं आता यायला लागलीत. ही मजाच वेगळी असते म्हणजे त्या दिवसाची. ते जुने दिवस आठवतात पूर्ण सगळेजण. बघा किती छोटी छोटी. आता आम्ही पण असे लहान होतो असं यायचो इकडे ते दिवसच वेगळे होते. हे बघा मागाशी जे प्रभात फेरी गेली होती ना ते परत पूर्ण तोंडीपर्यंत गेली आणि रिटर्न आले पोरं सर्वजण. पूर्ण लाईनअप बघा कसं आहे. हे सगळं हा RSPचा पूर्ण एरिया आहे आणि मध्ये परत हे सर्व इंग्लिश मिडियमची मुलं बसतील. परत सेम हे पाहुण्यांचे आगमन करण्यासाठी ही मुलं आहे तिकडे आणि प्लस त्या साईडला परत सगळे पुरं बसतील. आणि सूर्य देवता आता डोक्यावर येत चाललाय आणि हा आपला तिरंगा. इकडून पाहुण्यांचं आगमन झालंय पूर्ण. हे बघा हे सर्वजण इकडे पाहुणे इथून येतील आणि यांना आणण्यासाठी इकडून हे सर्व RSP वाले जातील.
आणि कवायत सादर करते विद्यार्थी आहेत इयत्ता 3री ब. यामध्ये प्रमुख आहे कुमारी हबीबा अमीन मुल्ला आणि या कवायतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय सौ अस्मिता मैत्री मॅडम. यानंतर कवायत प्रकार 3रा हातांचे प्रकार कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मधेतू सरस्वती. सुंदर असं पिरामिडचं प्रदर्शन आपल्या समोर होत आहे. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी अगदी कौशल्याच्या रीतीनं आपल्या समोर पिरामिड सादर करत आहेत. अतिशय सुंदर अशा काम नंबर 1 से 11 तक वुमेन के साथ दर्शक के साथ शुरू कर. 1 2 3 4 प्रकार बदल. आता तुम्हाला मी दाखवलं पूर्ण आपण हा पूर्ण जो 26 जानेवारीचा आपला जो प्रोग्राम होता शाळेतला कशा प्रकारे आपण साजरा करतो. जुन्या आठवणी पूर्ण ताज्या झाल्या की आपण पण लहान होतो सगळ्या ह्या गोष्टी होत्या आणि आता तरी बरंचसं चेंज झालंय. बऱ्याचशा गोष्टी ऍडिशनल झाल्या. तुम्ही सगळं बघितलं आणि तुम्हाला आवडलं असेल तुम्ही कमेंट करून सांगा की कसं झालंय प्रोग्राम. आवडला म्हणून. तर आता इथून चाललोय अलिबागला. अलिबागला कुठलं काम आहे ते तिथे गेल्यावरच सांगतो. त्याच्यामुळे आता इथे त्यांचं होईल. आता झालं बाकीचं तर पोरांना चॉकलेट वगैरे देतील आणि तो प्रोग्राम संपून जाईल. आता बाकीचं सर्व आटपलंय. त्याच्यामुळे आता इथून निघतोय आणि अलिबागला जातोय. अलिबागला गेलो की सांगतो तुम्हाला कशासाठी चाललोय. आणि उद्या पण एक खास कारण आहे. खास माणसाचा आपला बर्थडे आहे. तो कोणता आहे तो पण तुम्हाला सांगतो. आता आहे ना मग मी बोललो की अलिबागला चाललो. तिथून आपला प्रोग्राम आटपला. अलिबागला पोहोचलो आणि काय येतं तर बोललो उद्या एक स्पेशल काम आहे. तर काय उद्या आहे पप्पांचा बर्थडे. तर बोललो पप्पांसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. तर मोबाईल घेतोय. कोणता घेतो तो पण दाखवतो आणि पप्पांना माहिती नाही याच्याबद्दल बाबा घेऊन चाललो म्हणून सरप्राईज आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तरी ते बघायला भेटेल किंवा मध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकून देईल. पण बघूया पहिला मी बघून गेलेलो आहे पूर्ण नाही आहे तो. पहिला तो सगळा घेतो तुम्हाला पण दाखवतो आणि मग घरी गेल्यावर बघूया काय. मॉडेल आलो S24 अल्ट्रा. सगळ्यात फोल्ड पण आहे. सगळ्या डेमो पीस लावलेलं. कसं होतं आपली सर्व खरेदी आपण इथूनच करतो केदारमधून. माझा आधीचा जो मोबाईल होता त्याच्यातून प्रो मॅक्स तो पण इथूनच नेला होता मी. त्याच्यामुळे आता पण इथंच नेला होता ना. अजून एक मोबाईल घ्यायचा आहे. तो आता 1-2-3 दिवसांनी घेतो. मला स्वतःला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्या हा घेऊन जातोय त्या बर्थडे बाप्पाचा त्यांच्या सरप्राईज आणि मग तू न्यायला नंतर येणार. हा बघा हा मोबाईल आता बघितलाय सध्या Vivo V17s पप्पांसाठी. ओढला असो तू म्हणून वाचायला लागला. चेक कर घ्यायचा आपल्याला कुठला चांगला बघू दे.
आणि तो बघ नाही त्याचा मस्त क्लिअर आला फोटो त्याचा बाजू त्यांना जाऊ दे इकडे इकडे इकडे. आता असा विषय झाला आहे की आलो तुमच्या पप्पांचा बर्थडे आहे त्यांच्यासाठी मोबाईल न्यायला आणि मला पण घ्यायचं आहे पण माझं आलं नंतर घेऊ परत आता त्यांनी मोबाईल दाखवले आणि यांची ऑफर एकदम मस्त आहे त्याच्यामुळे आता माझं पण मन झालंय की मोबाईल घेऊन घ्या. हे 2 मोबाईल लागले आणि मेन आपला ह्याच्यासाठीच आहे की ब्लॉगिंग दृष्टीने कॅमेरा चांगला असावा तोच आपला विषय आहे. त्याच्यामुळं ह्या 2 मोबाईलकडे गेलोय. एक 12 GB सॉरी एक 256 GB वाला आहे आणि एक 512 GB वाला आहे आणि दादा आला टाइमात त्याच्यामुळे दादा मला गडबड झालेली आहे त्याच्यामुळे तुमची ऑफर मस्त आहे. आता असं चाललेलं मन खालीवर होतंय की घेऊ काय नको मोठा धमाका आहे असं काही नाही होऊन जाईल दोन्ही पण बघूया आता झाला मन घेतल्यावर तुम्हाला पण दाखवणार त्याच्यामुळे विषय खोल आहे. आलो होतो एक गेला आपलं असंच होतं आणि ऑफर पण चांगली भेटतात त्याच्यामुळे बघूया विचार करू. फायनली डन झाला Vivo X100 आणि तो पण किती 512 GB 70,000 आणि हे 10,000 म्हणजे 80,000चा खर्च फटका जोरदार. एका टाइमात 80,000चा खर्च रेकॉर्ड उडवलेला आहे त्याच्यामुळे आता इकडे एवढा मोठा स्पॉन्सर आहे मी फक्त 1,000 रुपये घेऊन खास पुरण त्याला बोलवलं आहे पैसे वर घेऊन टाकायचे घरी गेल्यावर बापा विचारणार पैसे आता हा पप्पांसाठी घेतलाय याला रॅपिंग करून घेतोय कारण उद्या बर्थडे आहे त्यांना पण माहिती नाही आता ते फोन केला होता कुठे आहेस मी मला असंच आहे अलिबागला आहे त्याच्यासाठी गिफ्ट द्यायचं आहे त्याच्यामुळे हा घेतला इकडे आपला मोबाईल आहे त्याच्यामुळे फायनली आलो होतो एक गोष्ट करायला पण त्या दोन्ही पण गोष्टी झाल्या माझा नंतर घेणार होतो मी पण त्याच्यामुळे ठीक आहे असं काय हरकत नाही झालंय तर मी पण आता खुश आहे थोडासा अजून आपलं घड्याळ पण येत नाही घड्याळ ऑनलाईन मागवले ते म्हणजे सगळ्यात नवीन झालंय ठीक आहे असू द्या काय हरकत नाही सगळ्या गोष्टी आल्यात तुम्ही पण बघितलं असेल आणि आता इथून जातो घरी बघूया आता ह्या व्हिडिओमध्येच त्यांना देऊया रात्री की उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ पण करेन पूर्ण काय करतो काय नाही ते तुम्हाला दाखवतो ठीक आहे चल. आता काय झालं पूर्ण सगळं शॉपिंग केली तुम्हाला म्हणजे शॉपिंग म्हणजे काय मेन मोबाईल घ्यायला तर घेतले दोन्ही पण आणि थोडंसं बोललो आता काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून कारण सकाळी मी तर 5:45 उठलोय नंतर निघालो डायरेक्ट प्रजासत्ताक दिन होता आपला आजचा 26 जानेवारी तिथे गेलो शाळेत ते सगळं केलं तिथून आलो अलिबागला ते दिवसभरात म्हणजे फिरतोय अजून मागासपासून त्याच्यामुळे आता थोडंसं पॅटीस वगैरे खातोय इथून घरी जातोय आणि पुढे आता बघा हा व्हिडिओ एंड करेन नाहीतर मग ह्या व्हिडिओमध्ये जर दिला तर तुम्हाला मी त्याच्यात पण दाखवेन आणि उद्या पण आपला व्हिडिओ होणार आहे पूर्ण दिवसभराचा काय होते काय नाही ते त्याच्यामुळे धमाल आहे पूर्ण व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आता हा सकाळपासून व्हिडिओ एन्जॉय केला असेल असं मला वाटतंय आम्ही कमेंट करून मला ते सांगा की सकाळी तुम्ही सगळं बघितलं प्रोग्रामचं ते कसं वाटलं तुम्हाला ओके. त्यानं नवीन क्लास चालू केला नवीन क्लासचे इथलं आता तिथून आलो आपण सर्व तुम्हाला दाखवलं काय काय घेतलं ते आणि आता इथून आलो इकडे क्लासला 7चा क्लास होता आता झालं संपत आलाय आणि इथून परत जायचं घरी आणि घरी गेल्यावर बघूया ते जे आणलेलं होतं गिफ्ट ते देऊया बहुतेक मला तरी वाटतं ह्या व्हिडिओवर आणि उद्याच्या व्हिडिओत काय सेलिब्रेशन होते ते दाखवूया असं मला तरी वाटतंय त्याच्यामुळे बघतो घरी गेल्यावर काय प्लॅन होते तर बस त्या क्लासला आहे क्लास आटपतोय मग इथून डायरेक्ट आता घरी. आता काय झालं आलो मी आता घरी आणि आता बोलतो ठीक आहे चल 9 वाजलेत आता उद्या पण काय बड्डे उद्या पण द्यायचं तर आत्ताच देऊया बसलेले आहेत ते त्यांना अजून काहीच पत्ता नाही की बाबा काहीतरी आणलंय उद्या बड्डे आमचं मगाशी बसलेलं ना आम्ही तिथे दुकानामध्ये तरी आमचा विषय झाला पण त्यांना अजिबात हिंट नाही लागून दिली की बाबा काहीतरी आहे आणलं ठीक आहे कारण कसं आहे माहिती आहे का जो माणूस स्वतःचे सुखदुःख बाजूला ठेवून आपल्यासाठी एवढं काहीतरी करतो त्यांच्या आनंदासाठी आपण एवढंच तर काहीतरी करू शकतो ना बघूया त्यांची रिॲक्शन कशी येत आहे कारण मला आठवतंय कारण स्वतःसाठी कधी काय घेत नाही अजून पण आपण कमवत असलो आणि जरी कधी पैसे मागितले पप्पा हवेत तरी कधी नाही ना असं माझं पप्पा आहेत म्हणून सांगत नाही अशा प्रत्येकाचे आई वडील असतात कारण मुलासाठी कुठलीच गोष्ट नाही नसते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या खिशात पैसे असो अथवा नसो मग त्या अशा माणसासाठी आपण थोडंसं काहीतरी केलं तर ते चांगलंच असतं ना तर बघा त्यांच्या थोडासा आनंद अजून आनंद दाखवू आपण त्यांना आता देतो मी पटकन गिफ्ट इथंच ठेवतो मी बघा आता आलोय बॅग ठेवले इथे फक्त काहीच नाही केलंय आणि बघा ही पिशवी तशीच आहे त्यांची रिॲक्शन बघूया कशी आहे. आवडला का पण ओके ओके ना जे आवडलंय पप्पांना गिफ्ट महत्वाचं कसं तेच आहे एक त्यांच्या आनंदासाठी आपलं थोडंसं काहीतरी छोटंसं उद्या बड्डे आहे पण बोललो मला धावत नव्हता म्हणून आता देऊन टाकलं त्यांना घ्या बघा कारण कधीपासून चाललेलं कारण काय झालं मागच्या वेळी तुम्हाला सांगतो मागच्या वेळी हा जो आता त्यातून शूट करतोय तो त्यांच्यासाठी आणलेला मोबाईल तो मी घेतला आणि माझा वापरत असलेला मोबाईल ते वापरत होते मग ते आपल्याला पण नाही कुठेतरी वाटत कारण आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी सॅक्रिफाईस करतात
त्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी करावं असं माझी इच्छा. आपली कामं चालू होतं, ठीक आहे आपल्याला पण घेतला, त्याच्याबरोबर त्यांना पण घेतला. उद्या त्यानिमित्ताने बड्डे 26 तारीख सत्यसारखे त्यांचा बड्डे असतो. बोलू ठीक आहे आपला पण घेतला प्लस त्यांचा पण मोबाईल घेतला. तर आता ठीक आहे ओपनिंग करतो पटकन. मोबाईल आपण घेतला होता तुम्हाला मी दाखवलं होतं तिथे कुठला आहे तो विवो Y17s म्हणून. तर एकदम मस्त वाटतोय मला तर आवडला. तुम्हाला आवडला का पण? आवडला बाप्पा पण आवडला. मी ओपन केला पण नव्हतं बॉक्स. बघा बॉक्स असंच आहे डायरेक्ट ओपन करायला बाप्पाच्या हातूनच घेऊन आलो. तर असं काहीतरी होतं. तर बाप्पांचा उद्या बड्डे होता तर आता मला राहवलं नाही आताच देऊन टाकलं गिफ्ट. तर चला आय होप पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला. तुम्हाला 26 जानेवारीचं पण दाखवलं कसं काय आपण सगळा प्रोग्राम होता आपल्या शाळेतला सगळ्याच गोष्टी आणि मोबाईलचं पण दाखवलं. बाप्पांचं गिफ्ट होतं ते आणलेलं मी माझ्याकडून. तर चला आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये.